नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूयात आजच्या विशेष बातमीकडे। राज्यस्तरीय दांडपट्टा स्पर्धेत जालन्याच्या चिमुकल्यांचे चमकदार यश। ऐतिहासिक वारसा आणि राजधानी सातारा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा शहरात दिनांक 9/11/2025 रोजी दुसरी राज्यस्तरीय दांडपट्टा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेमध्ये जालना जिल्ह्यातून क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश गौड यांच्या नेतृत्वात गौरी केदारी, शिक्षा गोधवानी, समृद्धी जावळे, रजत गौड, शौर्य गौड या 5 विद्यार्थ्यांनी 10 वर्ष वयोगटातील समूह युद्ध प्रकारामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधले। दांडपट्टा फिरवताना या विद्यार्थ्यांनी युद्धशैलीतील चपळता, संतुलन आणि कौशल्य दाखवून प्रशिक्षकांना प्रभावित केले। या उत्कृष्ट कामगिरीबद्दल समूहाला सिल्वर मेडल्स प्रदान करण्यात आले, तर एका दांडपट्टामध्ये प्रत्येकाला गोल्ड मेडल देण्यात आले। चिमुकल्यांच्या या कामगिरीमुळे क्रांतीवीर प्रतिष्ठान या संस्थेचा आणि कुटुंबाचा मान राज्यस्तरावर उंचावला आहे। आयोजक महाराज छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय सुशीलदादा मोझर म्हणाले की या स्पर्धेद्वारे पारंपरिक युद्ध कलेला नवसंजीवनी मिळत आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि पराक्रमाची भावना वृद्धिंगत होत आहे। ही कला घराघरामध्ये पोहोचली पाहिजे असा प्रयास छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांचं आहे। या स्पर्धेचं आयोजन रक्षक प्रतिष्ठान सातारा यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी सुशीलदादा मोझर हे उपस्थित होते। त्यांनी विशेष करून रजत गौड आणि समृद्धी जावळे यांना आपल्या हस्ते मेडल दिले, तर क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश गौड यांचाही सत्कार आणि सन्मान केला।